नमस्कार, मी सुरेश बिलकर BS4च्या माध्यमातून आपल्यासोबत हरिकर साहेब आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेता आहेत. सर, मला एक सांगा, जे घटना पूर्व विभागामध्ये घडत आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? तुम्ही मला वाटते ड्रग्सच्या संदर्भात बोलतो आहेत. हां सर. मला हे म्हणायचं आहे, पूर्व नाही पूर्ण नागपूर शहरामध्ये ड्रग्सचा कारोबार ज्या पद्धतीनं वाढत होता किंवा मुलांना युवकांना मध्ये हे ड्रग्सचे ॲडिक्ट होण्याचं काम सुरू झालं होतं. तर आमच्या यावेळेला जे आमचे पोलीस कमिशनर आहेत त्यांनी आजच वर्तमानपत्रात मी वाचलं का त्यांनी यांच्या सफाया करण्याचं ठरवलेलं आहे व त्यानिमित्ताने पोलीस विभाग कामाला लागलेला आहे. या शहरातून ड्रग्सचा कारोबार करणाऱ्यांना हद्दपार केल्याशिवाय आमचं शहर सुरक्षित राहणार नाही असं मला सांगावंसं वाटते. मी अभिनंदन करतो पोलीस कमिशनरचं का त्यांनी ही पहल केलेली आहे. त्यांना यामध्ये जनतेच्या आमच्या राजकीय पक्षातील लोकांचा जर सहभाग त्यांना सहकार्य लागत असेल तर आम्ही सदैव त्यांच्याकडे तयार असू. सर, मला एक सांगा, का सातत्याने कम से कम कंटिन्यू तर 7 वर्ष होऊन का 8 वर्ष होऊन राहिलेले आहेत, पण ड्रग्सचं प्रमाण जास्त वाढून राहिलं आहे आणि ते कुठं ना कुठं ते थांबण्याचा प्रयत्न करतच नाही आहे. याच्या अगोदर बी CP होते आपले अमितेश कुमार साहेब, त्यांनी तर खूप मोठं आंदोलन छेडलं होतं आणि ते संस्कार झालं होतं. पण आता जेव्हापासून हे नवीन CP आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? बघा, मी आता जे CP या ठिकाणी आहे त्यांच्याच विषयी सांगू शकतो. आयरन मॅन म्हणून प्रसिद्ध आहे ते, त्यांचे संबंध माझे फार जुने आहे. ते मार्शल आर्ट तायकांडो एक कोरियन मार्शल आर्ट आहे, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते. तेव्हा मी ऑल इंडियासुद्धा उपाध्यक्ष मी होतो. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांनी एखादं काम जर हातात घेतलं तर जसं मार्शल आर्टमध्ये एखादा आम्ही ठोसा सुरू लावला तर तो माणूस उठतच नाही. त्याप्रकारे त्यांनी ती ट्रिक वापरली तर इथलं जे ड्रग्सचा कारोबार आहे तो बंद व्हायला वेळ लागणार नाही असं मी सांगावंसं वाटतं. सर, आता महायुतीची सरकार आहे त्याबद्दल तुम्ही का बोलणार? म्हटलं गेलं अबकी बात 400 पार ते होणार का? बघा, मी अजितदादा गुटमध्ये आहो, त्यामुळे मला असं वाटतं आहे का याविषयी तुम्ही मला न विचारायला बरं. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. आजच वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूजमध्ये मी बघितलं, सुप्रीम कोर्टाने जो अतिरेक होत होता ED व CBIचा त्यावर काहीतरी कॉमेंट्स केलेली आहे. ते एक चांगली पहल आहे. कोणत्याही पक्षाचा प्रधानमंत्री हो, तो लोकांचा जनप्रतिनिधी असतो. कायद्याचं राज्य असायला पाहिजे, सरकार कोणाची असो. या ठिकाणी थोडं कुठंतरी कायद्याची पायमल्ली EDचा दुरुपयोग होताना दिसत होता. त्यावर कुठंतरी सुप्रीम कोर्टाने त्याला एक कठोर बंधन आणलेलं आहे. त्याचं मी स्वागत करतो. खरंच हरिकर साहेबांनी खूप सुंदर स्पीच दिलेली आपल्याला. आणि ज्या नागपूरमध्ये घटना अशा होऊन राहिल्या, ड्रग्सचं जास्त प्रमाण होऊन राहिलं, याच्यामध्ये 19 ते 20 वर्षाची मुलं, खूप वयोगटाची मुलं व्यसनमुक्त होऊन न होता जास्त वाढून राहिले आहेत. हे खरंच घटना आहे. मी BS4च्या माध्यमातून सुरेश बिलकर, कॅमेरामॅन भोयर साहेब.